मी अजून एका नवीन व्हिडिओ सोबत आली आहे। तर आपण ऑनलाईन बघतो बरेचसे रेडी टू ईट फूड्स आले, त्यातल्या त्यात आशीर्वादमध्ये पण बरेचसे आयटम्स आहेत। तर मी असंच काल ऑनलाईन सर्च करत असताना मला हे आशीर्वादचं दिसलं, इन्स्टंट सुजी हलवा। अँड बेस्ट पार्ट म्हणजे ह्याच्यामध्ये शुगर कंटेंट नाही आहे, तर हा गुळापासून बनवलेला आहे। तर म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया। तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी थोडंसं तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगते। तर हे ह्याच्यामध्ये फक्त हे कंटेंट आपल्याला एका बाउलमध्ये काढून बॉइल्ड वॉटर ॲड करायचं आहे आणि हा 8 मिनिटात तयार होतो। तर बाकी काय, हे 30 रुपयाचं पॅकेट आहे, 45 ग्रॅमचं आहे आणि एक्सपायरी डेट पण आहे, 9-10 महिने आहे। तर चला आपण पटकन बनवूया हे। तर म्हणजे हे बनवणं अगदी सोपं आहे। बघा, एका बाउलमध्ये ना आपल्याला हे सगळं कंटेंट ना खाली करायचं आहे। काजू बदाम वगैरे पण दिसत आहेत। तर एवढंसं कंटेंट आहे, 30 रुपयाला आहे, ठीक आहे प्राईसच्या मानाने क्वांटिटी। तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला 45 ml वॉटर ॲड करायचं आहे, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली ना 4 टेबलस्पून। तर इथे मी वॉटर मेजर करून ठेवलं आहे, ते ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे कंटेंट व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे बघा, असं ना चमच्याच्या सहाय्याने सगळं पाणी आणि हे मिक्स झालं पाहिजे आणि ह्याला आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला। 8 ते 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं हे कंटेंट आपल्याला। तर मंडळी 10 मिनटं झालेली आहेत, त्यांनी 8 मिनटं सांगितलेत पण मी 10 ते 12 मिनटं ठेवलेत। तर हे बघा, आपल्याला हलव्याने जे आहे ना सगळं असं पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे आणि यावरती एक वेगळा कलर दिसतो आहे, खाली एक ओके। आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि दिसायला तर छान दिसतं आहे, कन्सिस्टन्सी एकदम अशी पातळ नाही आहे किंवा घट्ट पण नाही आहे आणि भरपूर प्रमाणात काजू बदाम देखील आहेत। तर चला टेस्ट करून बघूया टेस्ट कशी आहे। तर मंडळी मस्त असा आपला आशीर्वादचा सुजी हलवा रेडी आहे, जो की साखरेपासून नाही तर व्हॉट वी कॅन से गुळापासून बनवलेला आहे, जॅगरी। तर टेस्ट करूया। त्यांनी 8 मिनटं दिले पण 10 ते 12 मिनटं लागतात आणि ह्याच्यात बॉइलिंग वॉटरच ॲड करा, जास्त जरा कोमट पाणी नका ॲड करू, खूप वेळ लागतो याला। आणि काजू बदाम वगैरे जसं त्यांनी कवर फोटोवर दाखवलं आहे ना तसे काजू बदाम आहेत आतमध्ये आणि स्मेल पण छान येतो, असा गुळाचा वास येतो एकदम। बट टेस्ट करून बघूया चला। माझ्या म्हणजे मी जेवढे एक्सपेक्ट केले ना, लास्ट टाइम मी आशीर्वादचे पोहे टेस्ट केलेले खूप जास्त आंबट होते, डिसअपॉइंट झालेली मी। तर आज टेस्ट करायला थोडी घाबरत होती, पण इतकी टेस्ट मस्त आहे ना राव, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। म्हणजे मला आधी वाटलं की गुळाचं आहे तर जास्त गोड नसेल, बट प्रॉपर गोड आहे। त्यातल्या त्यात काजू बदाम मस्त असे क्रिस्पी लागत आहेत आणि ना खरंच टेस्ट खूप छान आहे यार, तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता। त्यांनी दिलं की ॲडेड प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही नाही आहे आणि फक्त गरम पाणी टाकलं की होतं। ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहे, जर तुम्हाला गोड खायला आवडत असेल ना तर बेस्ट ऑप्शन आहे। मी याला 10/9 रेटिंग करेल, बिकॉज मला तरी आवडलं आहे यार, म्हणजे मी एक्सपेक्ट केलेलं ना त्याच्यापेक्षा खरंच खूप जास्त छान आहे। तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि अजून माझे असे कोणते व्हिडिओ बघायला आवडतील कमेंट करून कळवा, नक्की मी बनवीन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा।